तील शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता कर्ज बऱ्याच शेतकऱ्यांचं या ठिकाणी माफ होणार, पण कोणते आहेत ते शेतकरी ज्यांचं कर्ज या ठिकाणी माफ केलं जाणार आहे? तर चला सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ कोणत्या शेतकऱ्यांचे या ठिकाणी कर्ज माफ केले जाणार आहे. त्यामध्ये तुमचा नंबर येतो का नाही येतो तुम्ही या ठिकाणी चेक नक्की करा. तर चला बघूया कोणत्या शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होणार, त्यामध्ये तुमचा 7/12 कोरा होणार आहे की नाही आहे हे तुम्ही पूर्णपणे बघा. तर चला जाण्यापूर्वी तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका. कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की टाईप करा. जर तुम्ही पण या ठिकाणी तुमचे कर्ज पण थकवी कर्ज असेल आणि तुम्ही पण खूप दिवसापासून कर्ज भरलेलं नसेल तर तुमचं 7/12 आता कोरा या ठिकाणी केला जाणार आहे. म्हणून जर तुमचे पण कर्ज थकवीमध्ये असेल आणि तुम्ही पण खूप दिवसापासून या ठिकाणी एक कर्ज थकवी ठेवलेले असेल तर आता तुमचं कर्ज या ठिकाणी माफ होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवलेली गेलेली आहे. त्यामुळे काळजी करू नका. जर तुमचं खूप दिवसापासून थकवी कर्ज असेल तर तुमचं कर्ज या ठिकाणी माफ केलं जाणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर आता तुम्ही कर्ज या ठिकाणी काढलेलं असेल शेतीसाठीच आणि शेतीच्याच कामासाठी जर तुम्ही ते कर्ज काढलेले असतील तर तुमचे कर्ज माफ होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवलेली आहे. जर तुम्ही पण शेतीच्या कामानिमित्त कर्ज काढलेलं होतं किंवा शेतीच्याच कामासाठी कर्ज काढलेलं होतं तरच तुमचं आता कर्ज माफ होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवलेली आहे. जर तुम्ही इतर व्यवसायासाठी इतर व्यापारासाठी या ठिकाणी कर्ज शेतीवर काढलेले असेल तर तुमचं कर्ज या ठिकाणी माफ केलं जाणार नाही. तुमचा 7/12 या ठिकाणी कोरा केला जाणार नाही. या 10 बँकातील शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ. जर तुमचं पण या 10 पैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये कर्ज काढलेले असेल तर आता तुमचं पण कर्ज माफ होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवलेली गेलेली आहे. तर चला सविस्तरपणे बघूया कोणत्या आहेत त्या महत्त्वाच्या 10 बँका. तर चला त्या 10 बँका बघू. जर तुमचं पण कर्ज बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असेल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता बँक ऑफ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे थकवी कर्ज लवकरच या ठिकाणी माफ होण्याची दाट शक्यता वर्तवलेली आहे. त्यामुळे काळजी काय करू नका. बँक ऑफ महाराष्ट्रातील जर तुमच्याकडे पण थकवी कर्ज असेल तर तुमची कर्ज माफ होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवलेली आहे. त्यामुळे चिंता काय करू नका. तर चला दुसरी बँक बघू, SBI बँक. जर तुमची SBI बँक असेल, जर तुम्ही SBI बँकेमधून कर्ज काढलेले असेल तर तुमचं कर्ज माफ होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवलेली गेलेली आहे. जर तुम्ही पण SBI बँकेमधून कर्ज काढलेले होते आणि तुमचं पण थकवी कर्ज असेल तर तुमचं पण लवकरात लवकर माफ होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवलेली आहे. त्यामुळे काळजी काय करू नका. जर तुम्ही कर्ज काढलेले असेल आणि थकवी कर्ज असेल आणि तुम्ही शेतीसाठी कर्ज काढलेले असेल तर तुमचं कर्ज माफ होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवलेली गेलेली आहे. तर चला समोरचा या ठिकाणी आपण बँक बघू. समोरची बँक कोणती आहे तर ती बँक असणार आहे ICICI बँक. जर तुम्ही ICICI बँकेकडून शेती रिलेटेड शेतीसाठी कर्ज काढलेले असेल आता तुमचं पण कर्ज माफ होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवलेली गेलेली आहे. तर चला तुम्हाला आता मी या बँकेत सांगितलं, तुमच्या बँकेत तुमच्या कोणत्या बँकेमध्ये या ठिकाणी लोन काढलेलं आहे ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.